1999 मध्ये झालेल्या IC-814 या विमान हायजॅकच्या घटनेचा उल्लेख भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणून केला जातो। काठमांडूहून दिल्लीपर्यंत येणारा इंडियन एअरलाइन्सचं IC-814 हे विमान 5 दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं। हायजॅक केलेलं विमान त्यातील 180 प्रवाशांसह 7 दिवस अफगाणिस्तानातील कंदहार इथे ठेवण्यात आलं होतं। यात एका तरुणाला आपला जीव देखील गमवावा लागला होता। याच घटनेवर आधारित IC-814 द कंदहार हायजॅक ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे। या सिरीजवरून सध्या मोठा वाद सुरू आहे। या वादाच्याच पार्श्वभूमीवर कंदहार हायजॅक नक्की का करण्यात आलं होतं, दहशतवाद्यांचा नेमका उद्देश काय होता, हे हायजॅक कसं करण्यात आलं होतं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। IC-814 एअरबस 300 हे विमान नेपाळमधील काठमांडू इथल्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवरून 24 डिसेंबर 1999 रोजी नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर उड्डाण करणार होतं। सर्व प्रवासी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास विमानात बसले होते। या विमानात 11 क्रू मेंबर्स होते। संध्याकाळी 4:53 हे विमान हायजॅक झालं होतं। दिल्लीतील एअर ट्रॅफिक कंट्रोलला सगळ्यात आधी संध्याकाळी 4:56 या हायजॅकची माहिती मिळाली होती। विमानातील पायलट कॅप्टन देवी शरण यांनी हायजॅकर्सच्या नकळत एक कोडेड संदेश पाठवला होता। देवी शरण यांना दहशतवाद्यांनी ते विमान लाहोरला नेण्यास भाग पाडलं होतं, परंतु ATCने ते विमान लाहोरमध्ये उतरवण्यास परवानगी नाकारल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते विमान अमृतसरला पोहोचलं होतं। तिथे दहशतवाद्यांनी विमानात इंधन भरण्याची मागणी केली होती। भारतात विमान असताना ते रोखण्यासाठी सरकारने जलद गतीने कारवाई केली नाही, असे आरोप भारत सरकारवर करण्यात आले। भारतीय अधिकाऱ्यांनी विमानाला अमृतसरमध्ये थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु अपहरणकर्त्यांना इंधन भरण्यासाठी लागणारा वेळ संशयास्पद वाटला आणि त्यांनी पायलटला विमान उड्डाण करण्याचे आदेश दिले। विमान उड्डाण न केल्यास पोलिसांना ठार मारण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात आली होती। त्यामुळे जवळपास 47 मिनिटांनी ते विमान अमृतसरहून निघालं। रात्री 8 वाजताच्या सुमारास ते विमान लाहोरला उतरलं होतं। पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुरुवातीला विमानाच्या लँडिंगसाठी परवानगी नाकारली होती, पण जेव्हा पायलटने ATC लाहोरला सांगितलं की इंधन संपल्यामुळे क्रॅश लँडिंग करण्यास भाग पाडलं जाईल, तेव्हा त्यांनी लँडिंगची परवानगी दिली होती। त्यानंतर विमानात लाहोरमध्ये इंधन भरण्यात आलं होतं। इंधन भरल्यानंतर ते विमान अफगाणिस्तानातील काबूलसाठी निघालं होतं, मात्र काबूलने त्यांना कळवलं होतं की रात्री लँडिंगची तिथे कोणतीही सोय नाहीये, त्यामुळे ते विमान दुबईकडे वळवण्यात आलं। अखेर 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1:32 ते विमान दुबईत उतरलं। UAE अधिकारी आणि अपहरणकर्ते यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्या ठिकाणी 27 प्रवाशांची सुटका करण्यात आली होती। त्यात 25 वर्षीय प्रवासी रुपिन कात्यालच्या मृतदेहाचाही समावेश होता। विमानात जहूर मिस्त्रिया या एका दहशतवाद्याने रुपिनवर प्राणघातक वार करून त्याची हत्या केली होती। दुबईत सुटका झालेले प्रवासी नंतर विशेष विमानाने भारतात पोहोचले। त्यानंतर अपहरण केलेलं विमान अफगाणिस्तानातील कंदहार इथं नेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी तालिबानचं राज्य होतं। 31 डिसेंबर रोजी हायजॅकची घटना संपुष्टात येईपर्यंत ते विमान कंदहारमध्येच होतं। 27 आणि 31 डिसेंबर दरम्यान अपहरणकर्ते आणि भारतीय अधिकारी यांच्यात थेट चर्चा झाली होती। तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री जसवंत सिंग हे स्वतः कंदहारला गेले होते। सुरुवातीला अपहरणकर्त्यांनी मसूद अझहरसह भारतात पकडलेल्या 36 दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती। याशिवाय हरकत उल मुजाहिद्दीनचा नेता साजाद अफगाणीचा मृतदेह आणि $200 मागणी केली होती। बऱ्याच चर्चेनंतर भारत सरकारने मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख या 3 दहशतवाद्यांची सुटका केली। त्यानंतर ओलीस असलेले प्रवासी आणि कर्मचारी 2 विशेष विमानांद्वारे दिल्लीला पोहोचले। 1 जानेवारी 2000 रोजी हायजॅक झालेलं ते विमान नवी दिल्लीला परतलं होतं। कंदहार हायजॅकच्या या घटनेनं तत्कालीन अटल बिहार वाजपेयी सरकार अडचणीत आलं होतं। कंदहार कराराचा भाग म्हणून 3 दहशतवाद्यांना सोडल्याबद्दल भारतावर टीकाही झाली होती। अपहरणकर्त्यांना आणि भारताने सुटका केलेल्या दहशतवाद्यांना कायद्यानुसार गुन्हेगार मानावं असं भारत सरकारने सांगूनही तालिबानने त्यांना 10 तासातच अफगाणिस्तान सोडण्याची परवानगी दिली। तालिबानने त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला। दहशतवादी मसूद अझहरने नंतर जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेची स्थापना केली।
याच जैशने भारतात अनेक दहशतवादी हल्ले केले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।